सुंदराबाई हे नाव घेतलं की अनेकांना तिच्या स्वभावातील दोष आठवतात. काहींना तिचा राग आठवतो, काहींना तिचा अधिकार आठवतो. पण एक प्रश्न आहे, जर सुंदराबाई इतकीच वाईट होती तर स्वामी समर्थ महाराजांनी तिला इतकी वर्ष आपल्या सानिध्यात का ठेवलं? दिवसरात्र सेवा करण्याचं भाग्य तिलाच का मिळालं? आज आपण सुंदराबाईंची ती बाजू जाणून घेणार आहोत, जी फार कमी लोकांना माहिती आहे. कारण प्रत्येक भक्ताचा रंग निराळा भक्तीचा. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रोज शेकडो लोक येत असत. राजे येत, अधिकारी येत, गरीब येत, विद्वान येत. पण या गर्दीत एक स्त्री होती जी इतरांपेक्षा वेगळी होती. ती म्हणजे सुंदराबाई. सुंदराबाई केवळ दर्शनासाठी येणारी भक्त नव्हती. ती स्वामींच्या अगदी जवळ राहून सेवा करीत असे. स्वामींना काय हवं, कधी हवं, कसं हवं याची तिला पूर्ण माहिती असे. दिवस असो किंवा रात्र ती सेवेसाठी तत्पर असे. आज आपण विचारही करू शकत नाही स्वामींच्या इतक्या जवळ राहण्याचं भाग्य किती मोठं असेल. पण कथा इथे संपत नाही. जिथे जवळीक असते तिथे परीक्षा देखील असते. सुंदराबाईंच्या स्वभावात काही दोषही होते. कधी कधी ती अधिकार गाजवत असे, लोकांशी कठोर वागत असे. यामुळे अनेकांना तिचा राग येत असे. अनेक जण तिच्याबद्दल तक्रारही करत. मग स्वामींनी तिला दूर का केलं नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर स्वामींना तिचे दोष दिसत नव्हते असं म्हणायचं का? नाही. स्वामी समर्थांना माणसाच्या मनातील सूक्ष्म भाव देखील कळत असतात. मग त्यांनी सुंदराबाईला जवळ का ठेवलं? एवढं सानिध्यात का ठेवलं? कदाचित स्वामी केवळ दोष पाहत नव्हते, ते भक्तीही पाहत होते. ज्या भक्तीत सेवा होती, प्रेम होतं आणि स्वतःला विसरण्याची तयारीही होती. भक्ती आणि अहंकार. सुंदराबाईंची कथा आपल्याला एक मोठा धडा देते. भक्त असलो तरी दोष असू शकतात. सेवा केली म्हणून अहंकार येऊ शकतो. जवळीक मिळाली म्हणून आपण विशेष आहोत असं वाटू शकतं. आणि म्हणूनच गुरूंच्या जवळ असणाऱ्यांची परीक्षा अधिक कठीण असते. बाईंच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे समर्पण, पण त्याचबरोबर नम्रता देखील आवश्यक असते. आज अनेकांना सुंदराबाईंचे दोष आठवतात, पण एक गोष्ट विसरली जाते. स्वामींचे दिवस रात्र सेवा करण्याचं भाग्य तिला लाभलं. आणि म्हणून सुंदराबाईंची कथा ही केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर भक्ती, सेवा आणि परीक्षेची कथा आहे. कारण प्रत्येक भक्ताचा रंग निराळा भक्तीचा. स्वामी भक्त हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या भक्ताची माहिती या व्हिडिओद्वारे ऐकायला आवडेल हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.